लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राजश्री झोपेतून उठलेली आहे. राजश्रीला अजूनही भास होत आहेत. सिंधू आली आहे, सिंधूला थांबवा, तिला जाऊ देऊ नका, असं म्हणत किंचाळत ते उठलेले आहे. सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि जेवण करत असतात आणि राजश्रीचा आवाज ऐकून सर्वजण हवालदिल झालेत. राजश्री पुन्हा एकदा झोपेतून उठलेली आहे आणि तिला सिंधूचं स्वप्न पडलंय हे सर्वांच्या लक्षात येत आहे. पण मधूला मात्र स्पष्ट दिसतंय की सिंधू दरीत कोसळलेली आहे. सिंधू आता परत कधीच येणार नाहीये या गोष्टीचा मनोमनी आनंद मधूला होत आहे. तर इकडे राघव एका व्यक्तीचा पाठलाग करत आहे, पण तो व्यक्ती राघवला सापडत नाही. तो धावत पळत निघून जातो. राघव एका ठिकाणी थांबतो आणि त्याचे पोलीस जे जाधव आहेत त्यांना सांगतो की त्या व्यक्तीचा पाठलाग करण्यात आता काही अर्थ नाहीये. हा सगळा एरिया सील करून टाका. आश्रमासहित सगळं सील करून टाका आणि मला तो व्यक्ती लवकरात लवकर पाहिजे. आपले काही पोलीस आहेत ते सिव्हिलवर येथे तैनात करून टाका. तो कुठेच जाणार नाही, त्याला आपण पकडूया. त्याच वेळामध्ये राघवला घरून फोन येत असतो, पण राघव फोन उचलत नसतो. एक व्यक्ती गाडीवरून चाललेला असतो आणि त्या गाडीच्या समोरच एक लहान मुलगा येत असतो. राघव धावत पळत जाऊन त्या मुलाला उचलतो आणि बाजूला करतो आणि त्या मुलाचा जीव वाचवतो. गाडीवाला सुसाट वेगाने निघून जातो. राघव त्या मुलाला बाजूला सोडतो आणि त्याच्या आईच्या अक्षरशः अंगावर जाऊन तिला बोलायला लागतो, की "तुम्हाला काही अक्कल आहे का? आपल्या मुलांना कसं जपावं, कसं ठेवावं हे तुम्हाला कळतं का?" राघव प्रमाणापेक्षा जास्त चिडलेला असतो. "तुम्हाला सांभाळता येत नाही तर मुलं जन्माला घालता कशाला?" अशा प्रकारे राघव त्या व्यक्तीला बोलतो. तेव्हा इन्स्पेक्टर जाधव म्हणतात, "साहेब, तुम्ही जे बोलताय ते खरं आहे, पण तुम्ही थोडं जास्त बोलताय असं तुम्हाला वाटत नाही का?" राघव चिडून त्याच्याही अंगावर जातो आणि "मला शहाणपण शिकवण्याची काही गरज नाहीये," असं सांगतो. राघवच्या मनामध्ये सावीचे विचार चालू असतात. सावीने कशाप्रकारे आपल्याला बाबा म्हणून स्वीकारलं होतं, सावी कशाप्रकारे आपल्याला बाबा म्हणून घरी घेऊन जाणार होती, या गोष्टी त्याला आठवत असतात आणि बाकी कोणत्याच गोष्टीचं त्याला काही वाटत नसतं. लवकरात लवकर सिंधू आणि सावी सापडल्या पाहिजेत या एकाच गोष्टीनं राघव प्रेरित झालेला आहे. तेवढ्यात राघवला ऋषभचा मेसेज येतो. "आईची तब्येत खराब आहे, तू लवकरात लवकर घरी ये." धावत पळत राघव आता पुन्हा घराकडे चाललेला आहे. इकडे खरोखरच राजश्रीची तब्येत आता खूपच खालावलेली आहे. डॉक्टर तिला घरी तपासायला आलेले आहेत. डॉक्टर तिला तपासतात आणि म्हणतात की यांना काही मोठा आजार झालेला नाहीये. यांनी एका व्यक्तीचा दोसरा काढलेला आहे. रत्नाकर आणि घरच्या सर्व सदस्यांना तिचा आजार अगोदरच माहीत आहे. डॉक्टर म्हणतात, आता या गोळ्या औषधांना सुद्धा रिस्पॉन्स करणार नाहीत, कारण त्यांना त्या ज्या व्यक्ती पाहिजेत त्या व्यक्तींना घेऊन येणं गरजेचं आहे. राजश्री आता शांत झोपलेली आहे, कारण डॉक्टरांनी तिला झोपीचं इंजेक्शन दिलेलं असतं. या हार्ट पेशंट आहेत आणि त्या जर का झोपल्या नाहीत तर त्यांच्या जीवावर बेतू शकतं, म्हणून त्यांना मी आता झोपेचं इंजेक्शन दिलेलं आहे. पण त्या जेव्हा झोपेतून उठतील तेव्हा तोच प्रश्न तुमच्यासमोर येणार आहे. लवकरात लवकर त्या व्यक्तीला घेऊन या, असं डॉक्टर त्यांना सांगतात. त्या व्यक्ती तुम्ही आणू शकताय ना? त्या जिवंत आहेत का नाहीत? असा प्रश्न त्या डॉक्टरांनीच केलेला आहे. तेव्हा सर्वजण शांत राहतात. पण राघव आलेला असतो आणि राघव सांगतो, की त्या व्यक्ती जिवंत आहेत आणि त्यांना मी लवकरात लवकर घेऊन येईल. पण ही गोष्ट मात्र रुक्मिणीला पटत नाही. रुक्मिणी म्हणते, "राघव, तू खरंच आणू शकणार आहे का त्यांना?" डॉक्टर म्हणतात, "काही जरी झालं तर त्या व्यक्ती आल्याशिवाय राजश्रीची तब्येत नीट होणार नाहीये. कारण त्या त्यांचा सारखा दोसरा काढतायत आणि ती व्यक्ती समोर आली की यांचा आजार अगदी पळून जाईल. त्यामुळं आता ती व्यक्ती जी आहे तिला यांच्यासमोर उभा करा, एवढा एकच पर्याय तुमच्यासमोर उरलेला आहे," असं म्हणून डॉक्टर निघून जातात. पण रुक्मिणी मात्र राघवला म्हणते की "मला तर वाटत नाही या जन्मी सिंधू परत माघारी येणार आहे. सिंधू कायमची निघून गेलेली आहे आणि निघून गेलेली व्यक्ती माघारी येत नसते," असं ती राघवला सांगते. तेव्हा राघव चिडतो आणि म्हणतो, "माझा या गोष्टीवर विश्वास नाहीये. सिंधू माघारी येणार हे मला ठाऊक आहे आणि ते नक्की येणारच." पण मधूच्या मनामध्ये मात्र तोच विषय चालू आहे. सिंधू कशी माघारी येईल? कारण ती तर दरीत कोसळली आहे, असं ती मनातल्या मनात म्हणत आहे. राघव आणि सर्व व्यक्ती मात्र सिंधू येणार या गोष्टीवर ठाम होत चाललेले आहेत. रुक्मिणीला मात्र वाटतंय की सिंधू अजिबात येणार नाही. उलट सिंधू येणार नाही तर तो आता
मधुशी लग्न कर. मधु तुझी चांगली मैत्रीण आहे ना, तर तिच्याशी लग्न करायला तुला काय हरकत आहे? असा प्रश्न आता रुक्मिणीने राघवला केलेला आहे. रुक्मिणीच्या या प्रश्नामुळे मधूच्या मनामध्ये लड्डू फुटा अशी परिस्थिती झालेली आहे. तिला असं वाटतंय, की आता राघव आपल्याशी लग्न करणार आणि त्याला दुसरं काहीही गत्यंतर नाहीये या गोष्टीनं ती खुश झालेली असते. पण राघवने मात्र फुटबॉल धुडकवावा तसा जोरात हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे आणि तो सांगतोय, की मधू फक्त माझी चांगली मैत्रीण आहे. ती माझी पत्नी या आयुष्यात कधीसुद्धा होऊ शकत नाही. सिंधूची ती जागा कोणीही घेऊ शकत नाही, असं स्पष्ट राघवने सांगितलेलं आहे आणि आता या विषयाला पूर्णविराम देऊन राघव तेथून निघून गेलेला आहे. मधूच्या स्वप्नांचा चकनाचूर झालेला आहे. तिला वाटत होतं, की सिंधू गेल्यानंतर आता राघव आपल्या बाजूला येईल, पण ते शक्य नाहीये. ऋषभसुद्धा सांगतोय, की आता राघव फक्त आणि फक्त सिंधूचाच विचार करतो. तुम्हाला माहिती आहे ना, की सिंधूची जागा या घरामध्ये कोणीही घेऊ शकत नाही आणि राघवच्या मनामधील तर ही ती जागा कोणीच घेऊ शकत नाही. तरी देखील तुम्ही राघवला का फोर्स करताय? असा प्रश्न आता ऋषभने सर्वांना केलेला आहे. राघव फक्त सिंधूचा आहे, एवढंच ऋषभने सर्वांना सांगितलंय. आता इकडे राघव आईकडे आलेला आहे. आईची तब्येत खूपच खराब झालेली आहे, हे त्याच्या लक्षात येतंय. आईचा हात हातात घेऊन राघव आईला वचन देतोय आणि म्हणतोय, की नक्कीच मी सिंधू आणि सावीला लवकरात लवकर तुझ्या समोर आणून उभा करेल. फक्त तुझी तब्येतच बरी करण्यासाठी नव्हे, तर माझ्या आयुष्यासाठी सुद्धा या दोन्ही व्यक्ती गरजेच्या आहेत. असा शब्दच आता राघवने राजश्रीला दिलेला आहे. राजश्री शांत झोपलेला आहे. रत्नाकर आणि ऋषभ देखील तेथेच उभा आहेत. राघव कशाप्रकारे सिंधूला आणतोय असा प्रश्न त्या दोघांना पडलेला आहे. राघव मात्र पहिल्यापेक्षा जास्त अबोल आणि रागीट झालेला सर्वांच्या लक्षात आलेला आहे. राघव तेथून निघून जातो आणि आता ऋषभ पण निघून चाललेला असतो. तेव्हा ऋषभची आई त्याला थांबवते आणि म्हणते, "ऋषभ तू कुठे चाललायस?" ऋषभ म्हणतो, "तुला माहिती आहे ना, मी आता इथे राहत नाही. मला इथं राहू वाटत नाही." तेव्हा आई म्हणते, "असं किती दिवस तू निघून जाणार आहेस?" ऋषभ म्हणतो, "या प्रश्नाचं उत्तर म्हणजे एकच आहे. जोपर्यंत रेश्मा मला माफ करत नाही, तोपर्यंत मी या घरामध्ये पुन्हा माघारी येणार नाही." ऋषभची आई ऋषभला म्हणते, "हा तुझा वेडेपणा आहे. असं काही करू नकोस. आता बघितलंस ना या घरात काय चालू आहे. एक तर त्या सिंधूमुळे या घराची वाट लागलेली आहे आणि आता तू सुद्धा या घरातून जातोयस. या घरातला आनंदच निघून गेल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळं तू या घरात थांब." असं ती त्याला बोलत असते, पण ऋषभ मात्र या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. ऋषभ म्हणतो, "मी तुला सांगितलंय ना, की जोपर्यंत मला रेश्मा माफ करणार नाही, तोपर्यंत या घरामध्ये थांबणं मला शक्य होणार नाही. आणि तिने माफ केलं तरच मी घरामध्ये पुन्हा माघारी येणार आहे, अन्यथा मी येणार नाही," असं म्हणून ऋषभ निघून जातो. रत्नाकरला चाललेली सर्व परिस्थिती हाताबाहेर गेली असं वाटतंय. सिंधू या घरातून निघून गेल्यामुळेच हे सर्व काही घडत आहे. सिंधू होती तेव्हा घराला घर पण होतं, पण आता ते नाहीये असंच त्याला वाटतंय. तर इकडे आता राघव पुन्हा एकदा त्या व्यक्तीच्या शोधात एका ठिकाणी आलेला आहे आणि जाधवला त्यांनी सांगितलंय, की सर्व एरिया सील केलेला आहे का? आपल्याला त्या व्यक्तीला शोधणं गरजेचं आहे. तेवढ्यात पाठीमागच्या एका सोन्याच्या दुकानातून ऋषभ बाहेर पडतो. ऋषभला पाहून राघवला सुद्धा धक्का बसतो आणि तो विचारतो, "तू? तू इकडं कसं काय आहे?" तेव्हा राघव म्हणतो, की "मला जरा डिझाईन्स पाहायच्या होत्या, त्यासाठी मी इथं आलेलो होतो." राघवने देखील ऋषभला तोच प्रश्न केलाय, जो प्रश्न त्याला घरचे विचारतायत, "तू माघारी कधी येणार आहेस?" तेव्हा ऋषभ म्हणतो, "मला या घरात माघारी येणं म्हणजे कठीणच वाटतंय. कारण रेश्मा मला माफ करेल असं वाटत नाही आणि रेश्माने माफ करेपर्यंत मी या घरात येणार नाही." तेव्हा तो म्हणतो, "ती तुला माफ करेल की?" ऋषभने पण खोचक प्रश्न केलाय, "आता सिंधू आणि सावी माघारी आले, तर तू सिंधूला माफ करशील का?" या प्रश्नावर राघव मात्र शांत बसलेला आहे. सिंधूला आपण माफ करणार की नाही हाच प्रश्न त्याच्यासमोर आहे. ऋषभ म्हणतो, "बघ, तू देखील कसा शांत बसलास. मग रेश्मा मला माफ करेल असं तुला वाटतं का? आणि रेश्माने जर माफ केलं तर खरोखर मी माघारी यायला तयार आहे. पण रेश्माने मला एकदा माफ करणं गरजेचं आहे." ऋषभला आता काही बोलण्यात अर्थ नाहीये असंच राघवला वाटत आहे. तरी देखील राघव त्याला म्हणतो, "रेश्मा देखील तुला लवकरात लवकर माफ करेल आणि तू लवकरात लवकर माघारी यावं असं मला वाटतं. पण सिंधू आणि सावी माघारी आल्या तर सिंधूला आपण माफ करणार की नाही या प्रश्नाचं उत्तर मात्र राघवने दिलेलं नाहीये."
ऋषभ त्याला पुन्हा एकदा तो खोचक प्रश्न विचारतो, पण तो प्रश्न टाळून राघव त्याला म्हणतो, की "मी आता खूप महत्त्वाच्या मिशनवर आहे. त्यामुळे मला या प्रश्नाचं उत्तर देण्यात काही इंटरेस्ट नाहीये." आणि तेवढ्यात राघवच्या कानावर एक भजन ऐकू येतं. भजनाचे सूर ऐकताच राघवला सिंधूची आठवण येते आणि राघव त्या आवाजाच्या दिशेनं जात आहे. सिंधूच्याच रूपातील एक व्यक्ती कृष्णाच्या समोर बसलेली आहे आणि कृष्णाच्या मंदिरामध्ये कृष्णाचं छान असं भजन गात आहे. त्या भजनाच्या आवाजाने राघव आता त्या दिशेनं चाललेला आहे. मंदिरामध्ये सर्व अगदी मंत्रमुग्ध झालेले आहेत आणि त्या भजनाचा आनंद लुटत आहेत. ती व्यक्ती अगदी छान आवाजामध्ये कृष्णाचं भजन गात आहे. त्या व्यक्तीच्या आवाजाने सर्वजण तल्लीन झालेले आहेत आणि कृष्णाचं भजन ऐकत आहेत. त्या आवाजाच्या दिशेनं आता राघव देखील त्या मंदिराच्या जवळ येऊन थांबलेला आहे. ती व्यक्ती राघवला दिसत नाहीये. पण त्या व्यक्तीचा आवाज मात्र राघवला परिचित वाटतोय. राघवला असं वाटतंय, की मधूच ते भजन गात आहे. पण पाठमोरी आकृती असल्यामुळं राघवला ती व्यक्ती कोण आहे हे मात्र स्पष्टपणे दिसू शकत नसतं. त्याचबरोबर मंदिरामध्ये खूप गर्दी असते आणि सर्व गर्दीतील लोक ते भजन ऐकण्यात तल्लीन झालेले असतात. त्यामुळे राघवला पुढं जाता सुद्धा येत नसतं. तरी देखील राघव गर्दीतून रस्ता काढत चाललेला असतो. घरी मात्र राजश्रीला जसं काही सिंधू आलेलीच आहे अशी चाहूल लागलेली असते आणि झोपेतून ताडकन उठून राजश्री ओरडायला सुरुवात करते, की "सिंधू आलेली आहे. सिंधूला आता जाऊ देऊ नका. सिंधूला थांबवा. तिला अजिबात बाहेर जाऊ देऊ नका. तिला थांबवा." असं किंचाळत ती उठत असते आणि तेव्हा रत्नाकर तिच्या जवळ येतो. रेश्मा तिचे हात धरते. रत्नाकर म्हणतो, "हो, हो, आपण थांबवूया तिला." आणि तेवढ्यात रुक्मिणी देखील तिच्या जवळ आलेली आहे. रुक्मिणीला हा सर्व काही ताप वाटत आहे. रुक्मिणी म्हणते, की "कुठे आहे सिंधू?" तेव्हा राजश्री म्हणते, "ते काय तिथे आहे, ती चाललेली आहे. तिला थांबवा, तिला जाऊ देऊ नका." अशा प्रकारे ती किंचाळत असते. तेव्हा रत्नाकर मात्र शांतपणे रुक्मिणीला बोलतो आणि म्हणतो, "हो, मी थांबवतो तिला. तू काही काळजी करू नको. तुला आता गोळ्या घेणं गरजेचं आहे. तुझी गोळ्या घेण्याची वेळ झालेली आहे." राजश्री मात्र म्हणते, की "तुम्हाला खोटं वाटतंय का माझं? अहो, खरंच ती आलेली आहे. मला ती दिसली आहे आणि ती आता इथून गेली. ती परत माघारी यायला पाहिजे. तिला थांबवा." रत्नाकर मात्र तिला गोळी देतो आणि म्हणतो, "तुझी आता गोळी खाण्याची वेळ झाली आहे. तू आराम कर. मी स्वतः जाऊन तिला थांबवतो. तू काहीही काळजी करू नको." गोळी खाल्लेली राजश्री पुन्हा एकदा शांत झोपलेली आहे. राजश्री शांत झोपली असली तरी रत्नाकर, रुक्मिणी यांना मोठा प्रश्न पडला की आता या राजश्रीची तब्येत कशी ठीक करायची? कारण सिंधू तर येणं शक्य नाहीये आणि हिला तर आता सिंधूशिवाय दुसरं कोणीच दिसू शकत नाही. आता राजश्रीचं काय होणार असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. तर इकडे आता हा आवाज नक्की सिंधूचाच आहे असा ठाम झालेला राघव तिच्या पाठीमागे जात आहे. पण तेवढ्यात भजन संपतं आणि ती व्यक्ती उठते. व्यक्तीचा चेहरा अजूनही राघवला दिसलेला नसतो. राघव त्या गर्दीतून रस्ता काढून तिच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण तेवढ्यात ती व्यक्ती गर्दीमध्ये हरवून जाते आणि नेमका तिचाच धक्का राघवला लागतो. राघवला ती सॉरी म्हणते आणि पुढे निघून जाते आणि राघवला वाटतं की तिचा पाठलाग केलाच पाहिजे. राघव तिच्या पाठीमागे जात आहे. राघवला शंका आलेली आहे की ती व्यक्ती नक्कीच सिंधू आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पाठलाग करत राघव जेव्हा तिच्या जवळ जातो आणि तिला पाहतो तेव्हा राघवला धक्का बसतो कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सिंधूच आहे. "सिंधू, तू का मला उत्तर देत नाहीयेस? सिंधू थांब!" असं म्हणून चक्क राघव तिला धरतो आणि "सावी कुठे आहे मला सांग लवकर. सिंधू तू जाऊ नकोस. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे." असं म्हणून तिला गदागदा हलवून "सावी कुठे आहे?" असं म्हणत असतो. तेव्हा ती व्यक्ती चिडते आणि अक्षरशः राघवच्या सणसणीत थोबाडीत ठेवून देते. "कोण सावी? कसली सावी? काय बोलतोयस?" असा प्रश्न उलट त्या व्यक्तीनंच आता राघवला केलेला आहे आणि त्या व्यक्तीची थोबाडीत खाऊन राघवला मात्र प्रचंड राग आलेला आहे. आज आपल्याला सिंधू भेटली, पण सिंधू आपलं काहीच ऐकत नाहीये, सावीबद्दल काहीच सांगत नाहीये आणि उलट तिने आपल्याला एक सणसणीत थोबाडीत दिली आहे. या गोष्टीचा प्रचंड राग राघवच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. पण राघवला आपण थोबाडीत मारली या गोष्टीचा जराही पश्चाताप त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. आता ही व्यक्ती नक्कीच सिंधूच आहे.
सिंधूची कोणतरी जुडवा व्यक्ती आहे का सिंधूच तिची स्मृती गेल्यामुळे राघव आणि सावी यांना ओळखत नाहीये, हे आपल्याला आत्ताच समजणार नाही. हे आपल्याला पुढील भागातच समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.